चला तर झटपट पटापट आपण सुरू करूयात सिमिलॅरिटीचा वन शॉटचा चौथा पार्ट. या वन शॉटच्या सिरीजमध्ये आपण काय देतोय तुम्हाला, तर आपण देत आहोत पूर्ण चॅप्टरचे बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स. कोणते क्वेश्चन्स, कशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला 10thच्या बोर्डला विचारले जाऊ शकतात ते आपण इथे डिस्कस करत आहोत. ओके, चला तर त्यातले आपण पहिले 3 पार्ट्स जे आहेत ते पूर्णपणे बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळे कन्सेप्ट जे आहेत ते बेसिक कन्सेप्ट ते सगळे तुमचे क्लिअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 आणि 3 मार्क्सचे सगळे क्वेश्चन जवळजवळ कव्हर केलेले आहेत. आता आपण ह्या फोर्थ पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, तर याच्यावरती 4 मार्क्सचे क्वेश्चन, 3 मार्क्सचे क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातात. ओके, हे तर आपण डिस्कस करणारच आहोत. पण त्याच्यासोबतच सुरुवातीला एक सांगते बाळांनो, 10th बोर्डला हलक्यात घेऊ नका. हे पर्सेंटेज तुम्हाला आयुष्यभर विचारले जाणार आहेत. ओके, आयुष्यभर तुम्हाला हे 10thचे पर्सेंटेज लागणार आहेत. त्याच्यामुळे सिमिलॅरिटीला असू द्या किंवा कोणत्याही चॅप्टरला हलक्यात घेऊ नका. ओके, हा चॅप्टर जो आहे तो तुम्हाला विचारला जातो 10 मार्क्ससाठी. 10 मार्क्सचे याच्यावरती असतात तुम्हाला कंपल्सरी 10 मार्क्सचे असतात क्वेश्चन्स आणि त्यातले तुम्हाला असतात 8 मार्क्सचे कंपल्सरी क्वेश्चन. म्हणजे 8 मार्क्ससाठी तुम्हाला सिमिलॅरिटीला करावंच लागणार आहे. तर याच्यावरती कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात, तर याच्यावरती तुम्हाला 2 मार्क्सचे, 3 मार्क्सचे आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. 2 मार्क्समध्ये सिम्पल्स असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट असेल, एरियाज ऑफ रेशो असेल, BPT असेल, अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. 3 मार्कासाठी काय विचारलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला साईडचा रेशो फाइंड आउट करायचा असेल, एरियाजचा रेशो फाइंड आउट करायचा असेल, और कॉन्व्हर्स ऑफ BPT तुम्हाला त्याच्यामध्ये प्रूफ करायला विचारला जाऊ शकतो. नाही, कॉन्व्हर्स नाही, अँगल बायसेक्टर तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 4 मार्क्ससाठी BPTचा थेरम तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारला जाऊ शकतो. ओके, आणि त्याच्यावरती काही जे आहेत काही ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वगैरे असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर ते कसे असतात ते आपण आज डिस्कस करणार आहोत. 2 आणि 3 मार्क्सचे बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत, 1 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पहिल्या याच्यामध्ये सिरीजमध्ये पहिल्या 3 पार्ट्समध्ये कव्हर केलेले आहेत. ओके, चला तर आता पटापट चालू करूयात 4th पार्ट आपला, ज्याच्यामध्ये आपण परत एकदा शॉर्टकटमध्ये सगळे पॉईंट्स जे आहेत ते क्लिअर करू. काय काय पाहिलं होतं, फर्स्ट पॉईंट पाहिला होता रेशो ऑफ एरियाजचा रेशो. तर 3 टाइप्स आपण याच्यामध्ये बघितले होते. 3 कंडिशन कोणत्या, वेन हाईट इज सेम, हाईट बेस आणि त्याच्यामध्ये दोन्ही बोथ सेम असेल तर कसं एरियाचा रेशो काढायचा. ओके, जर हाईट असेल तर कोणासोबत असतो, हाईट असेल तर बेस सोबत असतो, बेस असेल तर हाईट सोबत असतो. हे अशा टाईपचे जे आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ओके, त्यानंतर आपण पाहिला होता BPT. काय पाहिलं होतं बाळांनो, सेकंड पॉईंट आपण पाहिला होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं होतं कॉन्व्हर्स ऑफ BPT. काय पाहिलं होतं, कॉन्व्हर्स ऑफ BPT आपण पाहिला होता. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट काय पाहिला होता, अँगल बायसेक्टर थेरम पाहिलेला आहे. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, जो अँगल बायसेक्ट केला त्याच्या समोरच्या साइड्स काय असतात, प्रपोर्शनल असतात. म्हणजे ह्या दोन साइड्सला प्रपोर्शनल असतात. ओके, इथे काय पाहिलं होतं, ह्या साइडचा रेशो हा ह्या साइड्स सोबत कसा असतो, प्रपोर्शनल असतो. हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, याच्यामध्ये अजून काय पाहिलं होतं, चौथा पॉईंट आपण पाहिला होता पॅरलल लाईन्स आणि अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ओके, हे आपण पाहिलं होतं पॅरलल लाईन्स आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल, त्याच्यामध्ये कोणते अँगल्स करस्पॉन्डिंग असतात, कोणते अँगल्स कसे असतात, हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी काय केलेलं आहे, हे आपण ऑलरेडी सगळं काही पाहिलेलं आहे. याच्यासोबतच आपण काय पाहिलं होतं,
याच्यासोबतच आपण काय पाहिलं होतं, पाचवा पॉइंट आपण पाहिला होता एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि त्यानंतर 6वा पॉइंट आपण पाहिला होता याच्यामध्ये की तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही टेस्ट याच्यामध्ये हे करू शकतात. टेस्ट पाहिल्या होत्या. कोणत्या पाहिल्या होत्या? AA, AAA, SAS आणि SSS. ह्या 4च टेस्ट आहेत. ओके. ज्यांनी माझे 4 पार्ट्स जरी पाहिले असतील तरी त्यांना हे जे आहे हे सगळं जर पाठ झालं तोंडी तरी तुमचा पेपर आरामशीर तुम्ही याच्यात स्कोअर करू शकतात. सिमिलॅरिटीमध्ये मला वाटत नाही काहीच अडचणी राहतील. ओके. याच्यामध्ये टेस्ट पण पाहिलं होतं आपण, सिमिट्री वगैरे ह्या ज्या आहेत ते पण आपण पाहिलं होतं. ओके. चला तर पटापट आपण याच्यावरचे क्वेश्चन सुरू करूयात. त्याच्यामध्ये आज आपण फर्स्ट क्वेश्चन घेतोय तो म्हणजे फिल इन द ब्लँक्स वाला. कोणता क्वेश्चन घेतोय बाळांनो? फिल इन द ब्लँक्स वाला. ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. मी हे जास्त क्वेश्चन्स घेतलेले नाही आहेत, पण याच्यावरती एक 4 ते 5 टाईपचे क्वेश्चन्स आहेत जे रिपीटेड झालेले आहेत. ते तुम्ही एकदा रिवाइज करून घ्या, कारण की हे जे आहेत हे इतके मोठे आणि इतके अवघड नाही आहेत सॉल्व्ह करायला. ओके. याच्यामध्ये काय आहे, ऑलरेडी तुम्हाला सगळंच्या सगळं आन्सर दिलेलं आहे डिट्टो. फक्त मधल्या जागा भरायच्यात आणि तेवढं तर आपण करूच शकतो. अरे हुशार आहेत तुम्ही लेखांनो. कसं करायचं आहे चला पटापट बघायला सुरुवात करूयात. ओके. काय आहे गिव्हनमध्ये, क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं. दुसरं काही नाही केलं तरी चालेल, क्वेश्चन समजला तर उत्तर लिहिता येतं. ओके. अभ्यास असेल तर क्वेश्चन समजला तर उत्तर लिहिता येतं. ओके. काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC. ह्या ट्रायंगलमध्ये काय आहे, AP जी आहे, AP काय आहे तुम्हाला गिव्हनच आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्रीची आहे. ओके. काय आहे, 90 डिग्रीची आहे. हा ट्रायंगल दिलेला आहे. ओके. ट्रायंगलमध्ये AP हा परपेंडिक्युलर आहे, हा किती आहे, 90 डिग्रीचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, इथे पण हा एक काय आहे, परपेंडिक्युलर, हा पण किती आहे, 90 डिग्रीचा आहे. AQC हा P आणि हा B. ओके. हा असा ट्रायंगल दिलेला आहे. अँगल आता लक्ष द्या, हे दोन्ही जर 90 डिग्रीचे आहेत तर हे दोन्ही कसे असतील, करस्पॉन्डिंग अँगल आले. म्हणजे इथे जर का तुम्हाला हा ट्रायंगल दिलेला आहे CPA, कोणता दिलेला आहे, CPA, तर त्याच्यासोबत कोणता दोन ट्रायंगल्स, कोणते पहिले ट्रायंगल्सला मार्क करून घेऊयात. ओके. सुरुवातीला ट्रायंगल्सला मार्क करून घेऊयात. कोणते ट्रायंगल आहे, CPA. चला हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे, CQB म्हणजे हा वाला. ओके. हे 2 ट्रायंगल्स तुम्हाला दिलेले आहेत. हे 2 ट्रायंगल्स काय आहेत तुम्हाला इथे गिव्हनमध्ये आहेत. मग आता काय करणार, पहिला ट्रायंगल कोणता आहे, इथे दिलेला आहे CPA म्हणजे हा वाला CPA. मग दुसरा कोणता झाला, CQB. कोणता ट्रायंगल येणार, कोणता अँगल येणार, CQB. कोणता येणार बाळांनो, CQB. आता ACP दिलाय, कोणता दिलाय, ACP. मग याच्यात पण कोणता येणार, BQC. का बरं येणार, कारण की C जो आहे तो कसा आहे, कॉमन अँगल आहे. C कसा आहे, कॉमन अँगल आहे. मग कोणता लिहिणार, BCQ. ओके. पुढे काय दिलेलं आहे, मग हे 2 ट्रायंगल्स जे आहेत, मग हा पण झाला अँगल, हा पण झाला अँगल. मग टेस्ट कोणती झाली, AA. कोणती झाली बाळांनो, टेस्ट AA. ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे, AP अपॉन BQ. ओके. इज इक्वल्स टू BC जर असेल तर BC कोणासोबत करस्पॉन्डिंग येणार, AC सोबत. कुणासोबत येणार, AC सोबत येणार. मग इथे काय आहे, गिव्हन मध्ये दिलेले आहे तुम्हाला AP7, BQ 8, BC 12, देन AC किती येणार. मग इथे तुम्हाला AC फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय, AC जर तुम्हाला इथे फाइंड आउट करायचंय तर याचं काय करणार तुम्ही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, हो की नाही. मग इथे काय होणार, 7/8 इज इक्वल्स टू AC/12
मग हे काय झालं, AC इज इंटू 8 इज इक्वल्स टू 12 इंटू 7. हा 8 तिकडे काय होणार, डिव्हिजनमध्ये जाणार. 8 काय होणार तिकडे डिव्हिजनमध्ये जाणार. AC इज इक्वल्स टू 8 डिव्हिजनमध्ये गेला. 2 4 जार 8 और 4 2 जार 8, 4 3 जार 12, 7 3 21, 21/2. किती झाले, 21/2. म्हणजे हे किती झाले, 2 1 जार 2, 2 10 जार 0.5, 10.5 इज युअर आन्सर. इतका सोपे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. फक्त एवढं आहे, व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित क्वेश्चन रीड करा, जे गिवन आहे त्याच्यावरनं आन्सर लिहा. इतके सोपे क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, पुढचा प्रश्न अजून एक फिल इन द ब्लँक्स घेतली आहे तुमच्यासाठी की कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. इथे काय आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, PQ काय आहे, PQ पॅरलल आहे टू BC. म्हणजे काय वापरणार तुम्ही, गिवन मध्येच दिलेलं आहे पॅरलल लाईन्स, म्हणजे काय आहे, BPT आहे. BPT काय सांगतो तुम्हाला, ह्या साईडचा रेशो आणि ह्या साईडचा रेशो कसा असतो, करस्पॉन्डिंग असतो. मग जेव्हा रेशो करस्पॉन्डिंग असतो तेव्हा तो काय होणार, AP/BP PB इज इक्वल्स टू AQ/QC. ओके, मग इथे ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या पुट केलेल्या आहेत. मग ज्या उरल्यात त्या लिहूयात आपण. x + 3/x - 3 इज इक्वल्स टू x + 5 - x - 2. x - 2. चला, जसं आहे तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होणार, x + 3 सेकंड ब्रॅकेटमध्ये येणार x - 2 इज इक्वल्स टू x - 3 आणि दुसऱ्या ह्याच्यात येणार x + 5. इतकं सोपं आहे. मग हे जसंच्या तसं काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे सॉरी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, ब्रॅकेटमध्ये x नी याला आणि याला करायचं. काय करणार तुम्ही, काय करणार, x² -2x + 3x - 6 इज इक्वल्स टू काय होणार, हे पुढचं काय होणार, x - 2 आहे ना, हो. ओके, x² प्लस 5x - 3x - x² प्लस 5x - 3x - 15. ओके, सॉल्व करा. हे काय होणार, 3x -2x आणि प्लस 3x आहेत. काय होणार, हे +x - 6 इज इक्वल्स टू, हा झाला तुमचा x² प्लस आणि हे मायनस आहेत म्हणजे इथे काय होणार, 2x होणार प्लस 2x - 15, 2x - 15. ओके, आता लक्ष द्या, x वाले टर्म्स इकडे घ्या, x² - x². ओके, हा प्लस x - 2x. ओके, इज इक्वल्स टू, हा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होणार, -15 + 6. ओके, x² गेट कॅन्सल. इथे काय होणार, -x इज इक्वल्स टू -7, x इज इक्वल्स टू 7. काय येणार बाळांनो आन्सर काय येणार, x इज इक्वल्स टू 7 येणार. x इज इक्वल्स टू काय येणार, 7 येणार. इतका सोपं क्वेश्चन विचारले जातात. नाही सॉरी, x 15 मायनस हे 9 होतात, 7 9 9 इज इक्वल्स टू 9 होणार. इतके सोपे क्वेश्चन्स जे आहेत ते तुमच्या एक्झाम्समध्ये विचारले जातात. याच्यामध्ये मला वाटत नाही की काहीही डाऊट्स तुम्हाला असायला हवं. ओके, असे सोपे क्वेश्चन्स जे आहेत विचारले जातात. चला बघूयात पुढचा प्रश्न. अगला सवाल फिर से मचाएगा बवाल. काय आहे क्वेश्चन, चला लक्ष द्या. क्वेश्चन काय म्हणतोय, इथे क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे PQRS. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर दोन साइड्स कशा येणार, पॅरलल येणार. क्वाड्रिलॅटरल मध्ये दोन साइड्स पॅरलल येणार. ओके,
इथे काय दिलेलं आहे, इथे काय दिलेलं आहे क्वाड्रिलॅटरलमध्ये तुम्हाला, की ह्या क्वाड्रिलॅटरलमध्ये तुम्हाला दिलेला आहे ए आर जी आहे, ए आर दिलेली आहे तुम्हाला 5, ए आर दिलेली आहे तुम्हाला 5, AP तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि एस आर इज इक्वल्स टू सॉरी ए आर इज इक्वल्स टू 5 AP, 5 टाइम्स AP. APच्या किती आहे, हा 5 टाइम्स आहे आणि एस आर किती आहे, एस आर किती आहे ही तुम्हाला दिलेली आहे 5 टाइम्स ऑफ PQ. किती दिलेला आहे, 5 टाइम्स ऑफ PQ. चला तर कसं फाइंड आउट करणार, लक्ष द्या. चला सुरुवातीला गिवन पासून लिहूयात, गिवन पासून लिहूयात. सोपं सोपं दिलेलं आहे. साइड PQ काय आहे, पॅरलल आहे टू साइड SR, टू साइड SR अँड सेगमेंट SQ, ही SQ काय झाली, त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली. SQ काय झाली, त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली. हे गिवन आहे, हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे ना की ह्या दोन काय आहेत, पॅरलल लाईन आहेत. ओके, मग त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे सगळं लिहितोय. ओके, मग पुढे काय दिलंय, पुढे काय लिहिणार आपण, चला लक्ष द्या. अँगल QSR इज इक्वल्स कॉन्ग्रंट असणार कुणासोबत, अँगल SQP. कोणता कोणता, QSR, लक्ष द्या. QSR हा अँगल कुणासोबत दाखवला आहे, SQP सोबत, याच्यासोबत हा अँगल. हे काय झाले, अल्टरनेट अँगल. कोणते अँगल झाले बाळांनो, अल्टरनेट. त्याच्यानंतर अँगल ASR करस्पॉन्डिंग येणार टू अँगल AQP. कोणता कोणता, ASR, लक्ष द्या. अँगल ASR हा छोटावाला आणि दुसरा AQP म्हणजे हा वाला. ह्या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल आणि हा अँगल काय झाले, अगेन हे काय झाले, वेगळे वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण लिहिलं Q', A', S. हे दोन काय आहेत, इथे हे जे आहे ह्या एकाच याच्यावरती इथे मध्ये काय आहे, अँगल आलेला आहे. ओके, VOA आहे तिथे, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल पण तिथे येणार. ओके, चला नेक्स्ट याच्यामध्ये लिहिणार आपण, काय लिहिणार, चला लक्ष द्या. नेक्स्ट याच्यामध्ये लिहिणार तुम्ही इन ट्रायंगल, कोणते कोणते ट्रायंगल येणार, ASR आणि कोणता ट्रायंगल येणार, AQP. ट्रायंगल अँड ट्रायंगल AQP. अँगल्स पण सिमिलर आले पाहिजे. कोणते कोणते ट्रायंगल्स घेतले, तिकडच्या पेजवरती डायग्राम काढून घेते. ओके, ही डायग्राम आहे तुमची PQ, हा A आहे, हा SR आहे. ओके, इथे कोणते कोणते ट्रायंगल्स घेतले बाळांनो, लक्ष द्या. हा ट्रायंगल आणि कोणता, APQ आणि ASR हा ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल घेतलेत, हे दोन काय घेतलेत, ट्रायंगल घेतलेत. मग आता काय करणार आपण, लक्ष द्या. इथे काय काय दाखवायचं आहे ते बघा. ओके, अँगल ASR करस्पॉन्डिंग येणार टू अँगल AQP आणि दुसरा येणार अँगल SAR करस्पॉन्डिंग टू अँगल QAP. ओके, इथे लक्ष द्या. कोणते कोणते घेतले, ASR हा वालाच,
हा वालाच ASR आणि हा AQP, हे दोन. आणि त्याच्यानंतर हा वाला, हे जे आहे ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आले. हे मी अगोदरच म्हटलं होतं. इथे कोणते अँगल्स येणार? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स येणार. ओके, हे झाले तुमचे व्हर्टिकली ऑपोजिट. आणि हे तुम्ही मागच्या याच्यावरनं लिहिलं, समजा फ्रॉम इथून, याला 1 नाव द्या, फ्रॉम 1. ओके, इतका सोपं आहे. ओके, इथे काय प्रूफ करायचं आहे ते बघायचं आहे आपल्याला. ओके, त्याच्यानंतर ट्रायंगल ASR काय झाला? हा काय झाला? सिमिलर झाला. कोणासोबत? ट्रायंगल AQP सोबत. कोणासोबत? ट्रायंगल AQP सोबत. कशाने? बाय AA टेस्ट. 2 अँगल्स दाखवले ना आपण, 2 अँगल्स दाखवले सिमिलर 2 ट्रायंगल्स मध्ये. मग ते काय झाले? 2 AA म्हणजे AA टेस्टनी हे 2 ट्रायंगल कसे झाले? सिमिलर झाले. ओके, याच्यानंतर काय करणार तुम्ही? याच्यानंतर काय? मग 2 सिमिलर ट्रायंगल्सचा रेशो कसा असतो? सेम असतो. मग रेशो लिहूयात. AR अपॉन AP इज इक्वल्स टू SR अपॉन PQ. ओके, हे काय झाल्या? करस्पॉन्डिंग साइड्स. ह्या काय झाल्या? करस्पॉन्डिंग साइड्स झाल्या. त्याच्यानंतर बट आपल्याला काय दिलेलं आहे? AR इज इक्वल्स टू 5AP. हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. मग त्याच्यावरनं आपल्याला काय लिहायचं? AR इज इक्वल्स टू 5AP लिहिलं. ओके, मग त्याच्यावरनं आपण काय लिहू शकतो? SR इज इक्वल्स टू 5PQ. हा जर 5 असेल तर इथे पण आपण काय लिहू शकतो? हा पण 5 येणार ना बाळांनो? सॉरी, AR इज इक्वल्स टू 5AP आहे. काय आहे? AR इज इक्वल्स टू, इथे कोणता ट्रायंगल घेतला? अरे यार, काय दिलेलं आहे तुम्हाला? गिवन मध्ये दिलेलं आहे AR इज इक्वल्स टू 5AP. तुम्हाला फाइंड करायचं होतं SR इज इक्वल्स टू 5PQ. मग याच्यावरून आपण काय लिहिलं? हे गिवन आहे, त्याच्यावरून आपण लिहिलं SR इज इक्वल्स टू 5PQ. जर AR इज इक्वल्स टू 5AP आहे तर SR इज इक्वल्स टू 5PQ असणार. ओके, क्लिअर आहे? रेशो कसा असतो? नेहमी करस्पॉन्डिंग असतो. कसा असतो? नेहमी सेम टू सेम असतो. त्याच्यामुळे हे जर 5 असेल तर ते पण 5, हे 1 असेल तर हे पण 1, हे 2 असेल तर ते पण 2. ओके, हे रेशो मध्ये असणार आहे नेहमी. 1/2, 1/4. हे पण काय आहे? रेशो मध्ये आहे का? अशाच रेशो मध्ये असणार. ओके, हे 1/2 असेल तर मी याला लिहू शकते 2/4 इज इक्वल्स टू, काय लिहू शकते? 4/8. हे सगळे कसे आले? रेशो सारखे आले. ही तुमची सिमिलॅरिटी असते. ओके, चला अगला सवाल, फिर से मचाएगा बवाल. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बाळांनो? चला लक्ष द्या. इथे ट्रायंगल ABC मध्ये पॉइंट D जो आहे तो ऑन साइड BC आहे. ओके, तुम्हाला प्रूफ काय करायचंय? CA चा स्क्वेअर म्हणजे ह्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल्स टू CB इंटू CD, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. हे तुम्हाला काय करायचंय? प्रूफ करायचंय. मग ही प्रूफ कशाने करतो आपण? अँगल बायसेक्टरनी करतो. कशाने करतो बाळांनो? अँगल बायसेक्टरनी करतो. मग आता त्या अँगल बायसेक्टरसाठी आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ओके, चला पटापट सॉल्व्ह करायला घेऊयात. इथे आपण अँगल बायसेक्टरवाला थेरम शिकलेलो आहोत. ओके, लक्षात ठेवा. चला करायला घेऊयात. कसं करणार? इन ट्रायंगल कोणता घेणार? BAC अँड ट्रायंगल ADC. म्हणजे कोणता ट्रायंगल घेतला? लक्ष द्या. BAC, कोणता ट्रायंगल घेतला? BAC आणि दुसरा घेतला BADC म्हणजे हा वाला. हे 2 ट्रायंगल घेतले.
हे 2 ट्रायंगल घेतले. का घेतले लक्ष द्या, कारण की ही साईड जी आहे ती आपल्याला कॉमनमध्ये लागणार आहे. कोणती वाली? ही साईड. ही साईड जी आहे ती आपल्याला कॉमनमध्ये लागणार आहे, म्हणून आपण हे 2 ट्रायंगल घेतले. ओके, हे 2 ट्रायंगल्स घेतले. आता पुढे काय करणार? अँगल BAC करस्पॉन्डिंग आहे कुणासोबत? अँगल ADC सोबत. ओके, BAC जो आहे, BAC हे तुम्हाला गिवन मध्येच दिलेले की हा अँगल, कोणता अँगल? BAC आणि कुणासोबत? ADC सोबत. हे काय झाले? कोणते अँगल झाले बाळांनो? हे कोणते अँगल झाले? हे गिवन मध्येच दिलेले. हे गिवन मध्येच तुम्हाला दिलेले की हे 2 अँगल्स कसे आहेत बाळांनो? सेम टू सेम आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, कॉन्ग्रंट आहेत. ओके, मग पुढे काय लिहिणार तुम्ही? अँगल BCA इज इक्वल्स टू अँगल ACD. म्हणजे कोणता अँगल? BCA. लक्ष द्या, BCA म्हणजे हा वाला अँगल काय झाला? कॉमन अँगल झाला. हा C वाला अँगल काय आहे? कॉमन आहे. कसा आहे बाळांनो? हा कॉमन अँगल झाला. हा झाला तुमचा कॉमन. ओके, कॉमन अँगल झाला. मग त्याच्यानंतर पुढे काय लिहिणार तुम्ही? चला, पुढे काय लिहिणार? ट्रायंगल कोणता? BAC काय झाला? सिमिलर झाला टू ट्रायंगल ADC. कोणत्या टेस्टने झाला? बाय AA टेस्ट. कोणती टेस्ट? AA टेस्ट. ओके, हे आपल्याकडे ऑलरेडी गिवन आहे, म्हणून ते आपण AA टेस्टनी सिमिलर केले. ओके, त्याच्यानंतर आपण ह्या सिमिलॅरिटीच्या टेस्ट नंतर याच्यावरनं काय लिहू शकतो? साइड्स कशा असतात? त्याच्या करस्पॉन्डिंग असतात. साइड्स कशा असतात? रेशोमध्ये असतात. मग साइड्स लिहून घेऊयात. चला, CA अपॉन CD इज इक्वल्स टू CB अपॉन CA. ह्या झाल्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. साइड्स लिहून घेतल्या. आता पुढे लक्ष द्या. ही CA जी आहे ती कॉमन आहे त्यांच्यामध्ये. ह्या 2 ट्रायंगल्समध्ये लक्ष द्या. ह्या 2 ट्रायंगल्समध्ये कोणते 2 ट्रायंगल्स? हा एक आहे, हा मोठावाला, आणि हा एक. ह्या 2 ट्रायंगल्समध्ये CA कशी आहे? कॉमन आहे. मग मी याला लिहू शकते का? CA इज इक्वल्स टू CA इंटू CA. इथे साइड्स लिहून घेते. इज इक्वल्स टू CB अपॉन CA. ओके, हे तो आपण अगोदरच लिहिले होतं, त्याच्यावरनच मी लिहिते. हे दोन्हीकडे CA झाला. इज इक्वल्स टू CD इंटू CB. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं. CA अपॉन CA म्हणजे हा झाला CAचा स्क्वेअर इज इक्वल्स टू CD अपॉन CD इंटू CB. प्रूफ केलं आपण. प्रूफ केलं का? समजतंय का? इतकं सोपं आहे बाळांनो. आणि असेच क्वेश्चन्स तुम्हाला सिमिलॅरिटीमध्ये विचारले जातात. ओके, चला तर बघूयात आपण परत पुढचा प्रश्न काय आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे फॉर 4 मार्क्स. किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे इन प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. मागचे जे 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याच्यामध्ये हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. चला तर आपण याला करूयात सॉल्व्ह. ओके, सॉल्व्ह करायला घेऊयात. काय सांगितलेलं आहे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल PQR. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसा वाला ट्रायंगल? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सगळ्या साइड्स ज्या आहेत त्या कशा असतात? सेम टू सेम. ओके, मग ती दिलेली 8. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज साइड इज हाफ ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल PQR. म्हणजे अशा ट्रायंगल सोबत ते सिमिलर आहे ज्याच्या साइड्स कशा आहेत? त्याच्या अर्ध्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, गिवन मध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. मग याला कसं करणार? चला, गिवन लिहून घ्या.
याच्यामध्ये गिवन लिहायचं. पी क्यू आर कसा आहे? पी क्यू आर इज इक्विलॅटरल. पी क्यू आर कसा आहे बाळांनो? इक्विलॅटरल आहे. म्हणजे काय झालं? पी क्यू इज इक्वल्स टू क्यू आर इज इक्वल्स टू पी आर. ओके, इज इक्वल्स टू 8. हे गिवन आहे तुम्हाला 8 सेंटीमीटर. हे काय आहे? गिवन आहे. ओके, चला तर पुढे काय लिहिणार तुम्ही? ट्रायंगल ABC हा पण काय झाला? इक्विलॅटरल. दुसरा ट्रायंगल जो आहे तो पण काय सांगितलंय तुम्हाला? सेम टू सेम आहे असं सांगितलेलं आहे. ओके, जिथे AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू AC आहे आणि त्यात तो किती झाला मग? 4. 4 कशावरनं लिहिला? हा 8च्या तो किती आहे? इथे ब्रॅकेटमध्ये लिहा. इज हाफ ऑफ कशाचा? साइड ऑफ ट्रायंगल PQR. हे तुम्हाला गिवन मध्ये सांगितलेलं की तो किती आहे? अर्धा आहे. कशाच्या? PQR ट्रायंगलच्या अर्धा तुम्हाला तो सांगितलेला आहे. हे तुम्हाला गिवन मध्ये दिलेलं आहे. मग गिवनचं जसंच्या तसं लिहिलं. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे? मग तुम्हाला काय करायचंय? त्याचा रेशो फाइंड आउट करायचंय और एरिया फाइंड करायचा आहे. एरिया टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. तुम्हाला ABC फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा करणार? चला लक्ष द्या. इतकं पण सोपं नाही आहे बरं का हे. इतकं पण सोपं नाही आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये इथे काय केलं? हा 90 डिग्रीचा हे ABC. ओके, ABC. याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे तुम्हाला? कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे? AD. ओके, इथे लिहा कन्स्ट्रक्ट काय केलं? AD which is perpendicular to BC so that angle D is equals to 90 degree. ओके, अँगल किती झाला याचा? हा अँगल किती झाला Dचा? तो झाला 90 डिग्री. मग आता पुढे काय करणार तुम्ही? पुढे काय करणार? चला लक्ष द्या. इन ट्रायंगल ABD इन ट्रायंगल ABD मध्ये काय आहे? अँगल D किती झाला? ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल ABD किती झाला? 60 डिग्री, कारण की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. किती झाला हा D झाला 90 डिग्री. ABC काय आहे? इक्विलॅटरल आहे. आणि इक्विलॅटरल असल्यामुळे ईच अँगल किती झाला? ईच अँगल इज ऑफ 60 डिग्री. ईच अँगल इज ऑफ 60 डिग्री. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगल जो आहे तो 60-60-60चा असतो. ओके, त्याच्यामध्ये हा कन्स्ट्रक्ट केला 90 डिग्रीचा. चला लक्ष द्या. अँगल ABD किती झाला? अँगल ABD म्हणजे हा वाला किती झाला तुमचा? 60 डिग्री. त्याच्यानंतर अँगल BAD किती होणार? 30 डिग्रीचा. हा किती होणार? 30 डिग्रीचा. आणि हा पण किती होणार? 30 डिग्रीचा. कारण की हा काय करणार? तिथे अँगल बायसेक्टरचं काम करणार. हे लक्षात ठेवा बरं का. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर आणि मिड पॉईंट हा सेम टू सेम असतो. ओके, कसं काय? कारण की अँगल बायसेक्टर हा जो परपेंडिक्युलर आहे तो परपेंडिक्युलर काय करतो? दोन्ही अँगल्सला काय करतो? बायसेक्ट करतो. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये बायसेक्ट करतो. ओके, त्याच्यानंतर रिमेनिंग अँगल्स BAD झाला 30 डिग्रीचा. मग ट्रायंगल ABD इज ऑफ 30, 60, 90. 30, 60, 90चा झाला. हा ट्रायंगल जो आहे तो कितीचा झाला बाळांनो? 30, 60, 90चा झाला. मग 30, 60, 90च्या ट्रायंगलमध्ये काय असतं? AD इज इक्वल्स टू √3/2 ऑफ AB. साइड ऑपोजिट टू किती? 60 डिग्री.
साईड अपोजिट टू 60 डिग्री म्हणजे कोणती वाली? एडी जी आहे ही एडी किती असते? एडी किती असते? √3/2 ऑफ AB. म्हणजे याच्या 60 डिग्रीच्या ऑपोजिटवाली. हे तुम्हाला पुढे ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला ऑलरेडी झालेलं असेल ट्रिग्नोमेट्रीमध्ये की 60 डिग्रीच्या अँगलच्या ऑपोजिट साईड कशी असते? कशी असते? √3/2 असते. √3/2 असते. कशाच्या? तर हायपोटेनियसच्या. कशाच्या? हायपोटेनियसच्या ती कशी असते? √3/2 असते. ओके, चला तर मग याला कसं करणार? याला कसं करणार? चला लक्ष द्या पुढे. याला कसं करायचं? तर चला व्हॅल्यूज पुट करा. एडी किती आहे तुमच्याकडे? एडी आहे का? नाही आहे. एडीच तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. √3/2 अप इंटू तुम्हाला किती दिलेली आहे? ए बी दिलेली आहे. ए बी किती आहे तुमच्याकडे? ए बी तुम्हाला किती मिळाली? 4 सेंटीमीटर. ए बी किती मिळाली? 4 सेंटीमीटर. 2 1 जा 2, 2 2 जा 4. मग ए डी किती झाली तुमची? ए डी इज इक्वल्स टू 2√. किती झाली बाळांनो? ए डी इज इक्वल्स टू तुम्हाला मिळाली √3/2√3 मिळाली. ओके, 2√3 मिळाली. मग तुम्ही काय फाइंड आउट करणार? एरिया ऑफ ट्रँगल. एरिया ऑफ ट्रँगल. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग इथे तुम्हाला बेस काय आहे? हाफ इंटू बेस काय आहे तुमचा? एडी. एडी किती आहे तुमच्याकडे? हाईट किती आहे? 2√3 इंटू 4 इंटू 4 आली. हा 2 2 जा 4 झाला. 2 इंटू 2√3 म्हणजे तुम्हाला मिळाला 4√3. किती मिळाला? 4√3. कळालं? इतकं सोपं आहे. हे थोडंसं किचकट होतं, पण इतकं तर पाहिजे. 4 मार्क्स इतना तो बनता है. 4 मार्क्स के लिए इतना तो बनता है बाई. इतकं पण सोपं आहे. हे तोंडी करायला सुरुवात करा. लॉजिक समजून घ्या. लॉजिकमध्ये आपण काय केलं? एक ट्रायंगल दिला आहे तुम्हाला इक्विलॅटरल म्हटल्यानंतर तुम्हाला हे पण कन्सेप्ट पण माहिती पाहिजे की 30 60 90चा अँगल वापरायचा जेव्हा एरिया ऑफ तुम्ही इक्विलॅटरल ट्रायंगल वापरतात. तर मग हा 30 परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागेल. हा 30 60 90. मग 60च्या ऑपोजिटवाला किती असतो? √3/2 ऑफ हायपोटेनियस. किती असतो? √3/2 ऑफ हायपोटेनियस. मग इथे हायपोटेनियस कोणती झाली? तुमची ही AB. AB काय झाली? हायपोटेनियस झाली. हे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला हे जे आहे ते अवघड जाणार नाही. क्वेश्चन सोपे जातील. ओके, चला तर बघूयात पुढचा प्रश्न काय सांगतोय? इन एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. काय म्हणतोय? एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल आर इक्वल देन प्रूव्ह दॅट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. काय प्रूव्ह करायचं आहे? की ट्रायंगल्स कशा आहेत? कॉन्ग्रंट आहेत. हे तुम्हाला इथे प्रूव्ह करायचं आहे. कसं करणार? चला लक्ष द्या. गिवन काय दिलेलं आहे? इफ सपोज ट्रायंगल्स घेतले 2, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल घेतला PQR. सिमिलर आहे टू ट्रायंगल PQR. हे 2 ट्रायंगल्स कशा आहेत बाळांनो? सिमिलर आहेत. हे 2 ट्रायंगल्स कशा आहेत? सिमिलर आहेत. मग सिमिलर ट्रायंगल्समध्ये आपण काय करतो? मग त्याच्यामुळे काय होईल? त्यांचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर आहे टू ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोघांचा एरिया पण कसा आहे? सेम आहे. मग टू प्रूव्ह काय करायचंय तुम्हाला? ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट आहे टू ट्रायंगल PQR. आता लक्ष द्या. ट्रायंगल्स जे आहेत सिमिलर आणि कॉन्ग्रंट ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? वेगळ्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही खूप कन्फ्यूज होतात बाळांनो. जेव्हा सिमिलर असतात तेव्हा ते प्रपोर्शनमध्ये असतात आणि जेव्हा ते कॉन्ग्रंट असतात तेव्हा ते कशा असतात? सेम टू सेम असतात. म्हणजे हा 2 आहे तर तो पण 2 असणार, हा 4 तर तो पण 4. म्हणजे यांचा एरिया, पेरिमीटर सगळं काही सेम टू सेम असणार. कधी? जेव्हा ते कॉन्ग्रंट आहेत.
आणि सिमिलर आहेत म्हणजे हा 1 आहे तर हा 2 पण असू शकतो. 1:2 हा झाला त्यांचा रेशो. ही झाली तुमची सिमिलॅरिटी. ही काय झाली? सिमिलॅरिटी. आणि याच्याच सोबत तुम्हाला काय आहे? याच्याच सोबत तुम्हाला काय आहे? कॉन्ग्रंट और तर याच्यामध्ये काय असतात? हा 2 आहे तर हा पण 2 असणार. हे काय झालं? कॉन्ग्रंट. ओके, कॉन्ग्रन्स झाला. हा काय झाला? कॉन्ग्रन्स झाला. आणि ती झाली तुमची सिमिलॅरिटी. जिथं रेशो आहे. कॉन्ग्रन्स म्हणजे काय? तर सेम टू सेम. कॉन्ग्रन्स म्हणजे काय? सेम टू सेम. एरिया, रेशो सगळं 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 सेम टू सेम. ओके, चला तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. ओके, मग आता तुम्ही काय प्रूफ लिहूयात. प्रूफ काय लिहिणार आणि कसं लिहिणार? चला लक्ष द्या. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता कोणता? ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू 1. इक्वल आहे ना, म्हणजे हा 2 असेल PQR, म्हणजे इफ सपोज हा 2 असेल तर हा पण 2 असेल, इज इक्वल्स टू 1च होणार ना. हा 2 काढून टाका. इज इक्वल्स टू तुम्हाला काय आहे? गिवन आहे 1. हे ऑलरेडी गिवनमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की हा रेशो कसा आहे? सिमिलर आहे आणि तो सेम आहे. ओके, फ्रॉम गिवन. मग त्याच्यावरनं काय? हे तुम्हाला गिवन आहे. ऑल्सो आपल्याला अजून काय दिलेलं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल्स टू ABचा स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर. कारण की त्यांचा रेशो कसा असतो? करस्पॉन्डिंग टू देअर साईडचा स्क्वेअर असतो. इथे हाईट बेस काहीच दिलेलं नाही आहे. म्हणजे सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा असतो? त्यांच्या साईडच्या स्क्वेअरच्या इक्विव्हॅलंट असतो. मग हे आपण लिहिलं. ओके, त्याच्यानंतर ती एकच साईड असते का? ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग एकच साईड असते का बाळांनो? नाही. ABचा स्क्वेअर असतो, PQचा स्क्वेअर येणार इज इक्वल्स टू BCचा स्क्वेअर अपॉन QRचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ACचा स्क्वेअर अपॉन PRचा स्क्वेअर. म्हणजे यांच्या साईड्स कशा झाल्या? अगेन प्रपोर्शनमध्ये झाल्या. साईड्स सगळ्या कशा झाल्या? इक्वल झाल्या. आपल्या कॉन्ग्रन्समध्ये काय दाखवायच्या असतात? साईड्स कशा असतात? सेम टू सेम असतात. मग साईड्स दाखवल्या. ओके, इज इक्वल्स टू 1 येणार. ओके, इथे थेरम लिहा. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, हा लिहिला तुम्ही रेशो. ओके, त्याच्यानंतर पुढे काय लिहिणार तुम्ही? पुढचा प्रश्न पुढे काय होणार? मग हे ABचा स्क्वेअर अपॉन PQचा स्क्वेअर. याचा रेशो किती आहे आपल्याकडे? 1 आहे. मग काय लिहिणार? इज इक्वल्स टू BCचा रेशो, BCचा QR. म्हणजे ह्या सगळ्यांचा रेशो इज इक्वल्स टू आपल्याला 1 प्रूफ करायचं. PRचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. हे पण लिहिलं. ओके, आता पुढे काय लिहिणार? ABचा स्क्वेअर इज इक्वल्स टू PQचा स्क्वेअर. कारण की हे 1 झालं, हे सगळ्यांचं 1 झालं म्हणून AB इज इक्वल्स टू PQ झालं. ओके, म्हणून काय झालं? AB इज इक्वल्स टू PQ. म्हणजे सेगमेंट AB काय झाली? कॉन्ग्रंट झाली टू PQ. आणि हे सिमिलरली कोणासाठी लिहिणार? हे आपण सगळ्यांसाठी. BC इज इक्वल्स टू QR आणि AC इज इक्वल्स टू PR. हे तिघांच्या बाबतीत लिहिलं. म्हणजे काय झालं? साईड्स कशा झाल्या? कॉन्ग्रंट झाल्या. साईड्स कशा झाल्या? कॉन्ग्रंट झाल्या. म्हणून ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट झाला ट्रायंगल PQR सोबत बाय SSS टेस्ट. कोणत्या टेस्टनी झाला? SSS टेस्टनी. ह्या ज्या साईड्स आहेत त्या कशा झाल्या? कॉन्ग्रंट झाल्या.
ओके, समजलं? काहीच नाहीये, जे गिवन आहे त्यालाच फिरवायचंय, फक्त गोल 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 फिरवा. ओके, कारण की हे समोर आहे, गिवन मध्ये दिलेलं आहे. ओके, क्लिअर आहे? काय असतं, जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यांचे एरिया सिमिलर येतात. मग जेव्हा एरिया सिमिलर आला तर साईडचा रेशो कसा येणार? सेम येणार. मग साईडचा रेशो सेम आला म्हणजे काय झालं? साईड सेम येणार, कॉन्ग्रंट होणार. आणि जेव्हा त्या कॉन्ग्रंट होणार तेव्हा त्या दोन ट्रायंगल सुद्धा कॉन्ग्रंट होतील बाय SSS. असाच क्वेश्चन तुम्हाला फिरवून पण विचारला जाऊ शकतो अँगल्सच्या बाबतीत, की दोन ट्रायंगल्स जे आहेत ते अँगल्स सेम आहेत और इक्विलॅटरल आहेत ट्रायंगल्स. ओके, त्यांचा रेशो सेम आहे एरियाजचा. मग तुम्हाला तिथे काय दाखवावं लागेल? अँगल्स दाखवावे लागतील. ओके, अँगल्स दाखवणार तुम्ही. ओके, 60 60 60चे अँगल्स आहेत. मग ते साईड्स कशा झाल्या? ट्रायंगल्स कसे झाले? सेम झाले बाय AAA टेस्ट. ओके, क्लिअर आहे? इतकं सोपे सोपे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. ओके, चला तर पुढचा प्रश्न काय म्हणतोय? पुढचा प्रश्न काय म्हणतोय बाळांनो? टू ट्रायंगल्स आर सिमिलर. स्मॉलर ट्रायंगलची साइड आहे 4 5 6. पेरिमीटर ऑफ लार्जर ट्रायंगल इज 90. देन फाइंड द साइड्स ऑफ अ लार्जर ट्रायंगल. किती छान क्वेश्चन आहे बघा. थोडंसं डोक्याला जोर द्यावा लागतंय की नाही? काय विचारलेलं आहे? गिवन काय दिलेलं आहे? लक्ष द्या. चला गिवन लिहून घ्या. गिवन दिलेला आहे की ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQR सोबत. नावं काहीही घेऊ शकता तुम्ही. ABC घ्या, PQR घ्या, LMN घ्या, काहीही घ्या. ओके, काय आहे? दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ओके, मग ABC मध्ये ट्रायंगल ABC मध्ये AB किती दिली आहे? 4. BC दिलेली आहे 5 आणि AC दिली आहे तुम्हाला 6. ओके, ह्या त्याच्या साइड्स दिलेल्या आहेत. मग पुढे लक्ष द्या. इन ट्रायंगल PQR मध्ये दिलेलं आहे. PQR मध्ये काय दिलेलं आहे? PQ प्लस QR प्लस PR म्हणजे त्यांची पेरिमीटर म्हणजे काय? पेरिमीटर म्हणजे काय? ह्या ट्रायंगलच्या सगळ्या साइड्सची ॲडिशन. PQR म्हणजे PQ प्लस QR प्लस PR म्हणजे या सगळ्या साइड्सची ॲडिशन किती दिलेली आहे तुम्हाला? 90 डिग्री. हे तुम्हाला गिवन दिलेलं आहे. प्रूफ काय करायचंय? टू फाइंड काय करायचंय? PQ, QR अँड PR हे फाइंड आउट करायचंय. ओके, आता हे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत ABC अँड PQR. याच्यामध्ये साइड्स दिलेल्या आहेत 4 5 6 आणि याच्यामधल्या साइड्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, हे दोन ट्रायंगल्समध्ये तुम्हाला साइड्स PQRच्या फाइंड आउट करायच्या. ओके, चला कशा करणार बघूयात. झटपट पटापट बघूयात. ओके, चला तर मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर आहेत तर त्यांच्या साइड्स कशा असणार बाळांनो? प्रपोर्शन मध्ये असणार. AB अपॉन PQ इज इक्वल्स टू BC अपॉन QR इज इक्वल्स टू AC अपॉन PR. साइड्स कशा झाल्या? प्रपोर्शन मध्ये झाल्या. कशा झाल्या? करस्पॉन्डिंग साइड्स. कशाच्या? ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल झाल्या. ओके, आता पुढे काय करणार तुम्ही? पुढे काय करणार? आता त्यांचा रेशो इज इक्वल्स टू K कन्सिडर केलं. समजा XYZ काहीही असू शकतो, काही असेल ना तो XYZ, तो कन्सिडर केला. मग पुढे काय करणार? 4 आहे तुमच्याकडे, 5 आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे आहे 6 अपॉन PR इज इक्वल्स टू K. एक XYZ काही करू शकता ना तुम्ही कन्सिडर. ओके, मग पुढे काय करणार? 4 अपॉन PQ इज इक्वल्स टू K. ओके, इज इक्वल्स टू K. प्रत्येकाच्या समोर असाइन करते. 5 अपॉन QR इज इक्वल्स टू K आणि नंतर 6 अपॉन PR इज इक्वल्स टू K.
याला काय करते लक्ष द्या. पी क्यू इज इक्वल्स टू 4/k होता, त्यालाच केलं k इज इक्वल्स टू 4/pq. उलट लिहिलं. k इज इक्वल्स टू 4/pq होता, त्याला लिहिला pq इज इक्वल्स टू 4/k. फक्त हे चेंज केलं, पोझिशन चेंज केल्या, एवढंच मी इथं केलं. मग आता हे सगळ्यांच्या बाबतीत केलं, सगळ्यांच्या बाबतीत करतीये. मग क्यू आर इज इक्वल्स टू सेम टू सेम होणार 5/k. आणि लास्टला पी आर इज इक्वल्स टू होणार 6/k. हे तिन्ही काढून घेतले. पी क्यू, क्यू आर आणि पी आर कशासाठी केलं लक्षात आलं का तुम्हाला? काहीच नाही, त्यांच्यासाठी एक एक व्हॅल्यू असाइन केली, त्यांच्यासाठी एक एक व्हॅल्यू असाइन केली, एवढंच केलं. आता पुढे लक्ष द्या, आता मला हे मिळालंय. आता मी करणार पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर ची ॲडिशन. मग आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज पुट करणार. ओके, काय आहे 4/k प्लस 5/k प्लस 6/k. मिळालं हे. याला ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, मग आता पुढे काय होणार? आपल्याला यांची ॲडिशन दिलेली आहे, किती आहे? 90 इज इक्वल्स टू 4, 5, 6. बेस सेम आहे, बेस काय आहे? सेम आहे. बेस सेम घेतला, 4 प्लस 5 प्लस 6 डिवायडेड बाय के. केला इकडे आणला. ओके, केला काय केलं? इकडे आणला. हे झालं 15 डिवायडेड बाय 90. मग हा किती मिळाला? के इज इक्वल्स टू मिळाला तुम्हाला 15 × 15, 15 6 90, 1/6 मिळाला. मग आता पी क्यू, क्यू आर आणि पी आर मध्ये इज इक्वल्स टू व्हॅल्यूज पुट करा. पी क्यू ची व्हॅल्यू किती होती आपल्याकडे? पी क्यू इज इक्वल्स टू होता तुमच्याकडे 4/k. के ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/6 मिळाली. चला पुट करा. के ची व्हॅल्यू मिळाली 1/6. मग पी क्यू इज इक्वल्स टू 4/1/6. हा 6 काय होणार? वरती मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, 4 × 6. हा मिळाला तुम्हाला 24. पी क्यू किती मिळाला बाळांनो? 24 मिळाला. असंच आपण आता करणार क्यू आर साठी. क्यू आर इज इक्वल्स टू किती होता आपल्याकडे? 5/k होता. मग के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1/6. हा 5 × 6 झाला, इज इक्वल्स टू मिळाला तुम्हाला 30. क्यू आरची व्हॅल्यू मिळाली इज इक्वल्स टू 30. आणि लास्टला पी आर इज इक्वल्स टू तुमच्याकडे होता 6/k. के ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 1/6. 1/6 इज इक्वल्स टू 6 × 6 झाली आणि ती मिळाली तुम्हाला 36. ओके, मग तुम्हाला पी आर मिळाली, पी आर इज इक्वल्स टू 36. इतकं सोपं आहे, काही खूप अवघड नाही आहे. थोडंसं किचकट आहे, थोडीशी लॉजिकल थिंकिंग लागणार आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची. त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे बाळांनो? प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आणि तेवढी तुम्ही केलीच पाहिजे. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी, इम्पॉर्टंट व्हिडिओजसाठी ई सारथीच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात आपण न्यू चॅप्टर घेऊन नवीन व्हिडिओजमध्ये. ओके, टिल देन चलो टाटा बाय बाय.